नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण लोकमान्य टिळकांविषयीची संपूर्ण माहिती अभ्यासणार आहोत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा। ज्यांनी सबस्क्राइब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद। बाळ गंगाधर टिळक यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक होते। त्यांना संपूर्ण भारतात लोकमान्य टिळक म्हणून ओळखले जाते। ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महान नेते, समाजसुधारक, शिक्षणतज्ञ, पत्रकार आणि प्रखर राष्ट्रवादी होते। भारतीय जनतेमध्ये स्वातंत्र्याची भावना जागृत करण्याचे महान कार्य त्यांनी केले। त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला। जन्मस्थान रत्नागिरी। वडिलांचे नाव गंगाधर रामचंद्र टिळक, आईचे नाव पार्वतीबाई टिळक, पत्नीचे नाव सत्यभामाबाई टिळक। टिळक यांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरी येथे झाले। नंतर त्यांचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले। त्यांनी गणित विषयात पदवी घेतली आणि त्यानंतर LLB प्राप्त केले। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कार्य सुरू केले। 1880 मध्ये त्यांनी सहकाऱ्यांसह न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली। त्यानंतर भारतीय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि पुढे फर्ग्युसन कॉलेज स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली। लोकमान्य टिळक यांनी जनजागृतीसाठी पत्रकारितेचा प्रभावी वापर केला। केसरी मराठा वृत्तपत्र सुरू केले। द मराठा इंग्रजी वर्तमानपत्र सुरू केले। या वृत्तपत्रातून त्यांनी ब्रिटिश सरकारच्या अन्यायकारक धोरणांवर कठोर टीका केली आणि स्वराज्याची प्रेरणा दिली। लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते होते। त्यांनी जनतेमध्ये राष्ट्रप्रेम जागृत केले। त्यांचा प्रसिद्ध घोष होता, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। आजही हा घोष जनसामान्यांमध्ये प्रसिद्ध आहे। टिळकांनी गणेश उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले। तसेच शिवजयंती उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा करण्यास सुरुवात केली। या उत्सवामुळे लोकांमध्ये राष्ट्रीय एकता, संघटन आणि देशभक्तीची भावना वाढीस लागली। 1916 मध्ये त्यांनी होम रूल चळवळ सुरू केली। या चळवळीचा उद्देश भारताला स्वराज्य मिळवून देणे हा होता। या चळवळीमुळे स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा मिळाली। ब्रिटिश सरकारने टिळकांना अनेक वेळा अटक केली। त्यांना म्यानमारमधील मंडाले येथील तुरुंगात 6 वर्ष शिक्षा भोगावी लागली। या काळात त्यांनी गीता रहस्य हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला। लोकमान्य टिळक यांनी अनेक महत्त्वाचे ग्रंथ लिहिले। त्यात गीता रहस्य, ओरायन, द आर्टिक होम इन द वेदास या ग्रंथांचा समावेश होतो। त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये अनेक गुण होते। त्यापैकी प्रखर राष्ट्रभक्त, निर्भय आणि धाडसी, उत्कृष्ट वक्ते, महान पत्रकार, विद्वान लेखक, समाज जागृती करणारे नेते आणि शिक्षणप्रेमी असे असलेले ते होते। त्यांचे निधन 1 ऑगस्ट 1920 रोजी झाले। निधनस्थळ मुंबई। त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशाने एका महान राष्ट्रनेत्याला गमावले। लोकमान्य टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला लोक चळवळीचे स्वरूप दिले। त्यांनी शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक एकता, राष्ट्रप्रेम याद्वारे भारतीय जनतेला स्वराज्यासाठी एकत्र आणले। म्हणूनच त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असेही संबोधले जाते। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणास्थान होते। त्यांच्या विचारांनी लाखो भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची ज्वाला पेटवली। त्यांचे कार्य, त्याग आणि राष्ट्रभक्ती आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे। भारताच्या इतिहासात त्यांचे नाव सदैव सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल। असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा। थँक्यू।